आणि एक सविस्तर बातमी पाहूयात। अभिजित दिपकेंचा शालेय शिक्षण मंत्र्यांना इशारा आहे। केंद्रीय शिक्षण मंत्र्याप्रमाणेच तुम्हाला सुद्धा धक्का बसेल असं अभिजित दिपके म्हणतात। सरकारकडे पक्ष फोडण्यासाठी पैसा आहे, मात्र शाळा दुरुस्तीसाठी पैसा नसल्याचा हल्लाबोलही त्यांनी केलाय। सध्या अभिजित दिपकेंनी स्कूल सुधारो अभियान सुरू केलेलं आहे। स्कूल ठीक करो हे अभियान त्यांनी सुरू केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने ते विविध जिल्ह्यांमधल्या शाळांना भेटी देत आहेत। त्यांनी सुरुवात आपल्या हिंगोलीतल्या संतूक पिंपरी या गावातल्या शाळेपासून केली आणि या निमित्तानं त्यांनी काही बाबी त्यांच्या निदर्शनास आल्या आणि त्या अनुषंगाने त्यांनी सरकारला हा इशारा दिला आहे। आता मी 4-5 गावात जाऊन आलो, तिथल्या वेगळ्या शाळेत मी भेट दिली आहे। गावकरी आंदोलनावर बसायला तयार आहे। तर आता ते निधी नाहीये, निधी यायला इतका वेळ लागेल, तिथून ते सँक्शन व्हायला वेळ लागेल, अप्रूव्हलला वेळ लागेल, त्या गोष्टी चालणार नाही। एक पिदाडा प्रिन्सिपल काढण्यासाठी तुम्ही 2 वर्ष लावले, तर 2 वर्ष थांबायचं का अजून? मग तुम्हाला आमदार तोडायचे, सरकार पाडायचे, खासदार विकत घ्यायचे, तेव्हा तुमची निधी अडकत नाही, तेव्हा तुमचे नियम येत नाही, तेव्हा तुम्ही अप्रूव्हलसाठी कोणाच्या अप्रूव्हलसाठी थांबता तुम्ही? तेव्हा मनात आलं तेव्हा सरकारी पाडतात, मनात आले तेव्हा पार्ट्या फोडतायत। पण जिथं शाळांना पैसे द्यायचे, जिथं मुलांच्या क्लासरूममध्ये बेंचेस लावायचे, तिथं म्हणतात निधी नाहीये, निधीसाठी वेळ लागेल। सुधारले नाही तर साहजिकच धक्का बसणार आहे। त्यांना निवडून कशासाठी दिलेलं आहे? त्यांच्याकडून शाळा नीट होत नाहीये। एक पिदाडा प्रिन्सिपल काढण्यासाठी 2 वर्ष थांबावं लागलं लिंबाळ्या गावातल्या लोकांना। तर काय करताय लोक? झोपा काढतायत का? हे जेवढे मंत्री आहे, जेवढे MLA आहे, जेवढे शिक्षण अधिकारी आहे, यांची जिम्मेदारी आहे ना सरकारी शाळा ठीक करायची। पण ज्यांची जिम्मेदारी सरकारी शाळा ठीक करायची, त्यांचे स्वतःचे पोरं कुठे शिकतात? प्रायव्हेट स्कूलमध्ये। याच्यावरनं काय समजायचं?